आणखी एका मोठी बातमी आहे पुण्यातून। या क्षणाची ही मोठी बातमी आहे ती म्हणजे पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। शरद पवारांच्या दालनामध्ये तिन्ही नेत्यांची बैठक सुरू आहे। तिघांमध्ये जवळपास अर्ध्या तासांपेक्षा जास्त काळ चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार आणि अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा होतीये। तर शरद पवार आणि अजित पवार तसंच दिलीप वळसे पाटलांची ही बैठक सुरू आहे। त्यामुळे या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होत असेल याविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीचा जो काळ होता त्याच्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भरभरून यश मिळालेलं होतं आणि त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपला जलवा दाखवला होता आणि आता त्याच्या काही दिवसानंतर काही 1-1.5 महिन्यानंतर होणारी ही जी बैठक आहे ती नेमकी कशासाठी असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण मागे काही दिवसांपूर्वी सुद्धा बऱ्याचशा चर्चा रंगलेल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा तर या तिघांमध्ये होत नसेल ना असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। दरम्यान पुण्यामध्ये शरद पवार जे एक ज्येष्ठ राजकारणी आहेत ते त्याचबरोबर त्यांचे पुतणे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, हे तिघे नेते राष्ट्रवादीमध्ये एकेकाळी सोबत होते पण आता फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये ही जी चर्चा होतीये, ही बैठक होते, ती नेमकी कशासाठी, आतापर्यंत काय चर्चा झाली आहे याविषयी काय अपडेट्स मिळत आहेत? ही बैठक संपून आता तिघेही जण जे आहेत ते मंचावरती आलेले आहेत। अजित पवार आलेत, त्यांच्यासोबत विजयसिंह मोहिते पाटीलही आलेत आणि काही वेळात शरद पवारही येतील। हर्षवर्धन पाटील त्यांच्यासोबत व्यासपीठावरती आलेले आहेत। प्रोटोकॉल म्हणून अजित पवार हे उपमुख्यमंत्री असल्या कारणानं शरद पवारांच्या बाजूला त्यांची बैठक व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। आणि शरद पवारांच्या जी आपण पाहतोय आता बैठक व्यवस्था अजित पवारांनी ऐनवेळी बदललेली दिसून येते। बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत ते आता शरद पवारांच्या शेजारी बसतील आणि त्यानंतर अजित पवार बसतील। जयंत पाटील आणि अजित पवार हे आता शेजारी शेजारी आलेले आपल्याला दिसून येत आहेत। बैठक व्यवस्था जी आहे ती त्यांच्याकडून बदलण्यात आली आहे। पण एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे मनोमिलन या लोकांचं होत तर नाहीये ना? कारण मागील काही दिवसांपासून जेव्हापासून विशेषतः विधानसभेचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून जवळीक वाढल्याचं दिसतंय। तर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तिथले प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। मात्र आताची ही जी दृश्य आहे ती आपण बघू शकतोय। या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे जी कुठे बसायचं रे याविषयी विचारताना आपल्याला हे नेते दिसत आहेत। शरद पवार जे काका तर आहेतच अजित पवारांचे, मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ते सर्वेसर्व आहेत। राष्ट्रवादी जरी सध्या राष्ट्रवादी हे पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे असलं तरी देखील संस्थापक अध्यक्ष हे शरद पवार आहेत, त्यांनीच या पक्षाची स्थापना केलेली आहे। आणि आता काका पुतणे हे एकत्र दिसत आहेत, दिलीप वळसे पाटील सुद्धा त्यांच्यासोबत आहे। त्यामुळे आता या काका पुतण्यामध्ये मनोमिलन तर होत नाहीये ना असा सवाल उपस्थित झाला आहे राज्यातील जनतेला। कारण मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा राज्यामध्ये रंगल्या होत्या। आता कुठं बसायचं? आता कुठं बसायचं? तर आपण बघितलेलं आहे अजित पवार या ठिकाणी विचारताना दिसत आहेत आता कुठे बसायचं, इकडे साहेब आहेत असं ते म्हणाले होते। दरम्यान ही थेट दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी शरद पवार हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी दिलीप वळसे पाटील आपल्याला दिसत आहेत, इतरही नेते आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्यापासून दुसऱ्या नंबरवर अजित पवार बसलेले आहेत। पण अजित पवार हे एक आशेनं आपल्या काकांकडे बघताना दिसत आहेत आणि मागच्या जेव्हा फूट पडलेली होती तेव्हाची दृश्य ही आपण बघितलेली होती। त्यावेळेला हे दोघे एकमेकांना अवॉइड करताना दिसून आलेले होते बऱ्याचशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये। पण या वेळेला मात्र
अजित पवार हे जणू जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। तर याच्या आधी जेव्हा प्रेसिडेंट रूम मध्ये जायचं होतं त्यावेळेला अजित पवार आता कुठे बसायचं इथं साहेब आहेत वाटतं असं म्हणत होते आणि या तिघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ज्या पद्धतीने अजित पवारांची देहबोली आहे त्यानुसार चर्चा ज्या मुद्द्यावर त्यांना करायची होती, ज्या बाबतीमध्ये करायची होती ती सकारात्मक तर झालेली नाहीये ना असा सवाल उपस्थित होतोय। कारण एक स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर, एक आनंद आपल्याला दिसून येतोय। ते काही सूचना सुद्धा या कार्यक्रमामध्ये करताना आपल्याला दिसत आहेत। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त काळ ही बैठक चालली आहे। दिलीप वळसे पाटील ज्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन विधानसभेला शरद पवारांनी गद्दारांना पाडा अशी घोषणा दिलेली होती, ते शरद पवारांच्या शेजारी बसलेले आहेत। ते दोघं एकमेकांशी संवाद साधतानाही आपल्याला दिसलेले आहेत आणि असा हा कार्यक्रम, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत। त्यामुळे आता ही जी बैठक झालेली आहे याच्यानंतर एखादा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत हे काका पुतणे तर नाहीये ना असा सवाल उपस्थित होता। दरम्यान आणखी एक विशेष बाब म्हणजे अजित पवारांचे शेजारी जयंत पाटील सुद्धा बसलेले आहेत। जयंत पाटील आणि अजित पवार यांचे जे संबंध आहेत ते महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे। त्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केलेली जेव्हा एकत्र होते, एकाच पक्षात होते त्यावेळेला सुद्धा आणि त्याच्यानंतर जेव्हा पक्षामध्ये फूट पडली त्याच्यानंतर सुद्धा या दोन्ही नेत्यांचे संबंध नेमके कसे राहिलेले आहेत ते महाराष्ट्रानं बघितलंय। मात्र आता आपण बघितलं तर अजित पवार आणि जयंत पाटील हे शेजारी बसलेले आहेत, तर तिथून दुसऱ्या नंबरला शरद पवार बसल्याचं आपल्याला दिसतंय। सगळ्यात आधी शरद पवार यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलाय। तर अजित पवारांनी स्टेजवर येत आसन व्यवस्था बदललेली असल्याची माहिती समोर येते। शरद पवार यांच्या शेजारी असलेली नावाची पाटी बाजूला ठेवून बाळासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी शरद पवारांच्या शेजारी ठेवली। आता बाळासाहेब पाटील दोघांच्या मध्ये बसलेले आहे। याचा अर्थ आधी काका पुतण्या हे शेजारी बसणार होते, मात्र बाळासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी अजित पवार यांनी आपली जी चेअर, त्यांच्यासाठी जी चेअर होती तिथं ठेवल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे असं का केलं असावं असाही सवाल उपस्थित होतो। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, काय सांगाल? आधी तर काका पुतण्यामध्ये चर्चा झालेली आहे अर्धा तासापेक्षा जास्त काळ, त्याच्यानंतर जेव्हा स्टेजवर बसायची वेळ आली त्यावेळेला मात्र अजित पवारांनी हे जे शरद पवार आहेत त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बाळासाहेब पाटील यांना बसण्याची व्यवस्था केल्याचं दिसतंय। त्यांची पार्टी, त्यांच्या नावाची पार्टी इथं ठेवली, यामागचं कारण काय असू शकतं? व्हिज्युअल्स मध्ये आपण जर बघू शकत असू, हे व्हिज्युअल्स आपल्याकडे आहेत, एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स। अजित पवार हे सर्वांच्या आधी स्टेजवरती आले आणि त्यांनी आल्यानंतर नावाच्या पाट्या ज्या आहेत त्या बघितल्या। अजित पवारांची आसन व्यवस्था ही शरद पवारांच्या शेजारी हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी हळूच नावाच्या पाट्या ज्या आहेत त्या बदलल्या आणि बाबासाहेब पाटील जे आहेत त्यांच्या नावाची पाटी ही शरद पवारांच्या नावाच्या शेजारी ठेवली आणि अजित पवार आणि शरद पवारांच्या मध्ये ते बसतील अशी खात्री केली आणि त्यानंतर अजित पवारांनी हळूच गालातल्या गालात हसत त्या खुर्चीवरती बसून घेतलं। त्यानंतर बाबासाहेब पाटील आले, त्यांनाही त्यांनी सांगून शरद पवारांच्या बाजूच्या खुर्चीवर केल्या। त्यानंतर शरद पवार आले आणि आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बाबासाहेब पाटील बसलेले आपण पाहतोय। बराच वेळ अजित पवार हे गालातल्या गालात हसत होते। त्यानंतर जयंत पाटील आले, हर्षवर्धन पाटील आले, बाळासाहेब थोरात आले, हे सगळे जण येऊन त्यांच्या रांगेनुसार नावांच्या समोर बसलेले पाहायला मिळाले। मात्र अजित पवारांचं अत्यंत छद्मी हास्य जे आहे ते सुद्धा इथे दिसून येत आहे आणि अत्यंत हळूच अजित पवारांनी या नावाच्या पाट्या बदलत त्यांची स्वाभाविक होणारी कुचंबना जी आहे ते टाळायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय। व्हिज्युअल्स आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स आहेत ज्यात अजित पवारांनी ही नावाची पाटी जी आहे ती बदललेली दिसते। निश्चितच वैभव, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्यांमधून बघितलं तर शरद पवारांच्या शेजारी बरोबर अजित पवारांच्या नावाची पाटी होती, त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या मधोमध शरद पवारांची चेअर होती, खुर्ची होती, पण कुठेतरी अजित पवारांनी ती जी शेजारची खुर्ची आहे तिथलं नाव बदललं, आपल्या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांचं नाव ठेवून दिलं, त्यांच्या नावाची पाटी ठेवली। त्याच्यामुळे या दोन्ही काका पुतण्याच्या मध्ये आता बाळासाहेब पाटील बसलेले आपल्याला दिसत आहेत। जर अजित पवारांनी ती नावाची पाटी बदलली नसती तर कदाचित काका पुतण्या हे एकत्र बसलेले आपल्याला दिसले असते आणि शेजारी दिलीप वळसे पाटील सुद्धा आहेत। या तिघांमध्ये मुख्य म्हणजे वैभव, एक प्रश्न उपस्थित होतोय, थोड्याच वेळापूर्वी त्यांनी बैठक घेतली, चर्चा केली आपल्या काकांसोबत, शरद पवारांसोबत, मात्र आता त्यांनी हे का केलं असावं, यामागचा अंदाज आपण काय लावू शकतो? साहजिक आहे, अजित पवारांची कुचंबना जी आहे, शरद पवारांच्या शेजारी वार्षिक सर्वसाधारण सभेचा हा कार्यक्रम जवळपास 3 तास चालेल। इतका वेळ शरद पवारांच्या शेजारी बसून राहणं, त्यांच्याशी न बोलणं
ही गोष्ट सार्वजनिकरित्या योग्य दिसली नसती. त्याच्यामुळे कदाचित त्यांची स्वतःची कुचंबना होऊ नये आणि चुकीचं चित्र जाऊ नये याची खबरदारी म्हणून त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी दोघांच्या मध्ये ठेवली. आसन व्यवस्था जी आहे ती बदलून घेतली आणि शरद पवारांच्या शेजारी त्यांना बसावं लागणार नाही, त्यांची अडचण होणार नाही याची खात्री करून घेतली आणि ते तशा पद्धतीनं आसन व्यवस्था जी आहे त्याच्यावरती ते बसले सुद्धा. त्यांनी जयंत पाटील आल्यावरती जयंत पाटलांना सुद्धा या गोष्टीची कल्पना दिली की मी नावाची पाटी जी आहे ती इकडे बदलून घेतली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांकडे बघत छद्मी हसताना दिसून आले. अत्यंत काही क्षणांमध्ये ही घडलेली गोष्ट आहे. मात्र या सगळ्यामुळे मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने घडतात किंवा हे राजकीय नेते कशा पद्धतीने विचार करतात हे यावरून स्पष्ट होतं. निश्चितच वैभव, एकूणच माध्यमांनी हे सगळं कॅच केलेलं आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये जे काही घडलंय ते. त्याच्यामुळे आणखी एक गोष्ट तुम्ही आता सांगितलं की अजित पवारांनी पाटी तर बदलली, त्याच्यानंतर जयंत पाटील यांना त्याची कल्पना सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामुळे आता इथे दुसरं एक ऑकवर्ड दृश्य आहे ते म्हणजे जयंत पाटील आणि अजित पवार हे शेजारी शेजारी बसलेले आहेत. म्हणजे आपले काका शरद पवार यांच्या शेजारी बसण्यापेक्षा जयंत पाटील यांच्या शेजारी बसणं अजित पवारांनी पसंत केल्याचं दिसतंय. रोग व कीड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले जाते. संस्था साखर प्रक्रिया ऊर्जा निर्मिती. तर वैभव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण ही दृश्य बघितली तर त्याच्यामध्ये आधीची ही दृश्य आहे ज्याच्यात अजित पवार आणि शरद पवार यांची बसण्याची व्यवस्था ही शेजारी शेजारी केली होती, आसन व्यवस्था. ज्यावेळेला हे नेते इथं स्टेजवर आलेले नव्हते तेव्हाची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो. एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत. या ठिकाणी शरद पवार यांचे इथं पाटी होती, यांच्या नावाची बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्याच्याबरोबर त्यांच्या शेजारी एका बाजूला दिलीप वळसे पाटील जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले मोठे नेते आहेत त्यांच्या नावाची पाटी आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या नावाची पाटी होती. याचाच अर्थ जी आसन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये शरद पवार हे मधोमध बसतील, एका बाजूला दिलीप वळसे पाटील बसतील आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार बसतील अशी ही व्यवस्था करण्यात आलेली होती. पण अजित पवारांनी त्या ठिकाणी सगळ्यात आधी येऊन जी पाट्यांची अदलाबदल केलेली आहे, आसन व्यवस्थेची अदलाबदल केली असंच म्हणावं लागेल. शरद पवारांच्या बाजूला 3 तास बसून एक जो ऑकवर्डनेस येण्याची शक्यता होती, कारण आपण बघितलेलं आहे मागील 1.5 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे त्यावरून कदाचित एक ऑकवर्डनेस आलेला असता. शरद पवार यांच्या सोबत 2-3 तास बसणं, त्याच्यानंतर चर्चा करणं, त्याच्यावरून वेगवेगळ्या चर्चा या रंगलेल्या असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्यात आधी येऊन अजित पवारांनी शरद पवार आणि आपल्यामध्ये बाळासाहेब पाटील यांना बसवलेला आहे. जिथं त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली होती तिथं बाळासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवून त्यांनी एक चतुराई दाखवल्याचं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी राजकीय चतुराई सुद्धा म्हणता येईल, कारण हे दोघे जर एकत्र बसले असते तर मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असतं. त्यामुळं त्यांना आधीच ब्रेक लावण्यासाठी का होईना असं म्हणता येईल आपल्याला, ब्रेक लावण्यासाठीच अजित पवारांनी कदाचित हा निर्णय घेतला असावा आणि जी बसण्याची व्यवस्था आहे ती बदलली असावी. मात्र याच्यामुळे सुद्धा आता वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत, कारण अजित पवार जरी शरद पवार यांच्या बाजूला बसले नसले तरी देखील ते मात्र जयंत पाटील यांच्या बाजूला बसलेले आहेत. जयंत पाटील जे सध्या शरद पवारांसोबत आहेत आणि आपण त्यांचा इतिहास बघितला या दोघांचा, या दोन्ही नेत्यांचा, तर त्यांच्यामध्ये नेहमीच अनबन राहिलेली आहे आणि आता या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते एकत्र बसल्याचं आपल्याला दिसून येतंय. अचानक आसन व्यवस्था बदललेली आहे, तर ही व्यवस्थापकांनी नाही, तिथल्या ऑर्गनायझर्सनी ही व्यवस्था बदललेली नाहीये. अजित पवारांनी ऐन वेळेला त्या ठिकाणी येऊन ही आसन व्यवस्था बदललेली आहे. त्याच्या आधी नेमकी आसन व्यवस्था कशी होती ते आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसू शकते. 2 कॅमेरे या ठिकाणी आहेत. एका कॅमेऱ्यामध्ये आधीची आसन व्यवस्था जी ऑर्गनायझरने केलेली होती ती आसन व्यवस्था आपण बघतोय. कशा पद्धतीने पाट्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. शरद पवारांची जी पाटी आहे ती इथं होती, त्यांच्या नावाची पाटी. त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी दिलीप वळसे पाटील, तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या नावाची पाटी आपल्याला दिसते. अशा पद्धतीची ही आसन व्यवस्था होती. पण अजित पवार सगळ्यात आधी स्टेजवर आले आणि त्यानंतर त्यांनी इथं चतुराईनं जी आसन व्यवस्था आहे ती बदललेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे नेते कशा पद्धतीने बसलेले आहेत, त्यांची आसन व्यवस्था नेमकी काय आहे ते आपण बघू शकतोय. इथं शरद पवार यांच्या शेजारी एकीकडे बाळासाहेब पाटील, दुसरीकडे दिलीप वळसे पाटील आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शरद पवार यांच्या चेअरपासून, खुर्चीपासून दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार हे बसलेले आहेत. तर अशा पद्धतीनं या कार्यक्रमाला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. तर अजितदादांनी ही जी नावाची पाटी आहे ती नेमकी का बदलली असावी याविषयी आता वेगवेगळ्या
चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. अजितदादांनी अचानक ती पार्टी बदललेली आहे. शरद पवार यांच्यासोबत थोड्याच वेळापूर्वी त्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आलेली होती. बंद दाराआड या काका पुतण्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील सुद्धा होते आणि या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी याविषयी उत्सुकता असतानाच दुसरीकडे अचानकपणे अजित पवार यांनी स्टेजवर येताच पार्टी बदललेली आहे, आसन व्यवस्था बदलली आहे. त्यामुळे सुद्धा आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि तेव्हाची दृश्य सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतोय. तर शरद पवार आणि अजित पवार हे शेजारी बसणार होते, मात्र अचानक आसन व्यवस्था अजित पवारांनी स्वतः बदलल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि ते बसले होते. त्यांच्या शेजारी होते जयंत पाटील. ते सध्या दिसत नाहीयेत, मात्र त्यांच्या बाजूला जयंत पाटील हे बसलेले होते आणि अशा पद्धतीची ही जी आसन व्यवस्था आहे ती या स्टेजवर आपल्याला दिसून आलेली आहे. तर 3 दृश्य दोघांमध्ये बाळासाहेब पाटील हे आता बसलेले आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांची आधी बसण्याची व्यवस्था ही शेजारी केलेली होती, पण अचानक अजित पवार यांनी ही जी आसन व्यवस्था आहे ती बदलली. स्वतःच्या हाताने त्यांनी जी पार्टी आहे ती आपल्या नावाची पार्टी ही दुसऱ्या नंबरला ठेवली आणि मध्ये बाळासाहेब पाटील यांच्या नावाची पार्टी ठेवून एक प्रकारे आसन व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे त्यांनी बदलून टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता या दोघांमध्ये बाळासाहेब पाटील बसल्याचं आपल्याला दिसून येतं या काका पुतण्यामध्ये. आपण जर इतिहास बघितला तर मागे ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत 1-1.5 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये अजित पवार यांनी बंड केलं राष्ट्रवादीमध्ये आणि त्याच्यानंतर ते सत्तेत सामील झालेले होते. त्यावेळेच्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सामील झाले, उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा झालेले होते आणि त्याच्यानंतर संघर्ष या काका पुतण्यामध्ये पाहायला मिळाला होता. आणि आता मात्र या काका पुतण्यामध्ये सारं काही आलबेला आहे का असा सवाल उपस्थित होत असतानाच जेव्हा या दोघांची व्यवस्था एकाच शेजारी करण्यात आली होती एकाच मंचावर, त्यावेळेला मात्र अजित पवारांनी हळूच ती आसन व्यवस्था बदलली. तर अजित पवारांनी ही जी आसन व्यवस्था बदललेली आहे त्यामागे त्यांचा हेतू नेमका काय होता, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. यासोबतच इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, मात्र त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी.